तर मी आता हे आंब्याच्या लोणच्यासाठी हे 100 ग्रॅम मीठ घेतलं आहे, ते भाजून घेते. तर आता मी कैरीच्या लोणचीसाठी ही 150 ग्राम मोहरीची डाळ घेतली आहे, ती मी भाजून घेते. तर माझी ही मोहरीची डाळ भाजून झाली आहे, ती मी काढून घेते. आंब्याच्या लोणच्यासाठी मी हे 2 चमचे हळद घेणार आहे. ती गरम करून घेते. आता मी काढून घेते. गरम होण्यासाठी ठेवले आहेत. तर ह्या मी 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत. स्वच्छ धुवून रात्रभर मी त्यांना पाण्यात ठेवलेलं, त्यानंतर ते स्वच्छ पुसून घेतले आहेत. तर ह्या माझ्या 1 किलो कैऱ्या झालेल्या आहेत. 1 किलो 199 ग्रॅम, जे 1 किलो कैऱ्याचं मी लोणचं करणार आहे. तर हा आंबा मी अशा प्रकारे कापून त्याच्या अशा फोडी करून घेणार आहे. सगळ्या आंब्याच्या अशा फोडी करून घेते. तर अशा या मी सगळ्या 1 किलो आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये मी हे 2 चमचे भाजून थंड केलेलं मीठ टाकते. त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा भाजून थंड केलेली हळद टाकते. आणि हे मी आता चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि असंच 2 तास मुरत ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी हे चांगलं वर खाली करून मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी हे 2 ते 3 तासासाठी झाकून मुरत ठेवते. आणि वर ओतून घेते आणि 1 तास असंच ठेवते. पाणी निथळून घेते. तर ह्याला 1 तास झाला आहे. हे माझं पूर्णपणे पाणी निथळून गेलं आहे. आता हे मी ताटामध्ये थोडा वेळ फॅन खाली सुकत ठेवते. तर मी ह्यामध्ये थोडंसं तेलाची फोडणी करून घेते. लोणच्याला लागणारी थोडीशी फोडणी करून घेते. ह्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी डाळ टाकली आहे. त्याच्यामध्ये मी मेथीची पूड टाकते आहे. त्याच्यामध्ये मी हळद टाकते आहे. त्याच्यामध्ये मी हिंग टाकते आहे. हे थोडंसं मोहरीचं कूट टाकते.
शेंगदाण्याच्या फोडी कोरड्या झाल्या आहेत, फॅन खाली मी थोड्या सुकून घेतल्या. तर ह्याच्यामध्ये मी हे 1 चमचा मीठ टाकते आहे. त्याच्यामध्ये हा मी बनवलेला लोणच्याचा मसाला टाकते आहे. त्याच्यामध्ये ही हिंग पावडर टाकते आहे. थोडीशी भाजलेली हळद टाकते आहे. त्याच्यामध्ये एक फोडणी टाकते. त्यामध्ये भाजलेल्या मेथीची पूड टाकते. लोणच्याला दाटपणा येण्यासाठी ही मोहरीची भाजलेली डाळ आहे. लोणच्याला दाटपणा येण्यासाठी टाकते. तर आता हे लोणचं ही भरणीत भरून घेणार आहे. मी चिनी मातीची भरणी घेतली आहे. तर आता हे लोणचं ही भरणीत भरून घेणार आहे. मी चिनी मातीची भरणी घेतली आहे. तर हे आंब्याचं लोणचं मी ह्या चिनी मातीच्या भरणीत भरून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे तेल गरम करून पूर्णपणे थंड करून घेतलं आहे, ते घालते. लोणच्यावर तेल पूर्णपणे वरती येईपर्यंत ठेवायचं 1 इंच. हे मी सकाळी गरम करून घेतलं आहे. हे आता संध्याकाळी घालते आहे. हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. अजून थोडं 2 चमचे तेल घालते. आणि हे पूर्णपणे मी अशा ह्या फोडी ज्या आहेत त्या दाबून घेते. हे आता लोणच्याच्या वरती 1 इंच तेल आहे.